आपलं हे मुरबाड तालुका आणि मुरबाड तालुक्यातील आपलं धसई गाव आणि धसई गावातील हे जाधव परिवाराचे दादा कैलासवासी उमेश लक्ष्मण जाधव दादांना रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। दादांच्या पश्चात अर्थात दादांचा चुलता असेल श्री लक्ष्मण परशुराम जाधव, दादांचे भाऊ असतील श्री भाया लक्ष्मण जाधव, श्री संजय केशव जाधव, श्री राजू मारुती जाधव, श्री जगदीश विजय जाधव, त्याचप्रमाणे दादांचा पुतण्या असेल कुमार निशांत भाया जाधव आणि दादांच्या मुली पूर्तिका ताई, भाविका ताई, धनश्री ताई आणि ऋणाक्षी ताई, त्याचप्रमाणे दादांची आई असेल लीलाबाई आई आणि दादांची धर्मपत्नी आमच्या ताईसाहेब उर्मिला ताई, संपूर्ण हा जाधव परिवार, आप्तेष्ट आणि मित्र परिवार आणि ग्रामस्थ या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपले उमेश दादा अर्थात उमेश कैलासवासी उमेश लक्ष्मण जाधव दादांना अवघ्या 43व्या वर्षी देवाज्ञा झाली। त्यांचं 43व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते मायामे ता तरंती ते। भगवंतापासून निर्माण झालेली जी गुणात्मक माया आहे ती गुणात्मक माया तरुण जाण्यास भगवंत म्हणतात दुस्तर आहे, कठीण आहे। पण ती जर तरुण जायची असेल, त्या मायेची जर ओळख घ्यायची असेल, मायातीत व्हायचं असेल, माया जर पार करायची असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते। भगवंत म्हणतात मला शरण या। देवाला शरण गेलं की मग त्या ठिकाणी काय होत आहे, त्या मायेच्या जाळातून मनुष्य मुक्त होतो। मायारूपी भवसागर तरुण जाण्यासाठी भगवंत त्याला सामर्थ्य देत असतात, बरं का। आणि म्हणून मग या ठिकाणी आम्ही कार्य करत असताना जी माया आहे, ज्या मायेच्या जाळामध्ये मनुष्य अडकलेला आहे किंवा अडकत असतो, सापडत असतो, त्या मायेची ओळख आम्ही घेतली पाहिजे। ती माया आहे कशी, बरं का। संतांनी मायेची ओळख करून देत असताना म्हणतात, संत म्हणतात, जसे दिसते तशी नसते तिला माया म्हणतात, बरं का। जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात। हावभाव एक प्रकारचा असतो आणि प्रत्यक्ष पाहायला गेल्यानंतर वेगळंच काहीतरी असतंय, तिला माया म्हणतात, तिला माया म्हणतात, बरं का। त्या मायेच्या जाळामध्ये एकदा काही मनुष्य अडकला, सापडला, एकदा गुंतला मायेच्या जाळामध्ये की सहज दूर होत नाही, सहज बाजूला होत नाही, सहज त्याला ती माया सुटत नाही किंवा मायातीत होता येत नाही। एखादा विशिष्ट प्रकारचा कीटक असतो बघा आपल्या घरामध्ये, काही सुतेरा म्हणतात त्याला, काही कोळी म्हणतात त्याला। ते स्वतःच्या अंगातून विशिष्ट प्रकारचा धागा काढून आणि मग ते घर तयार करतात, बरं का मौली। तो घर तयार करत असताना खूप मेहनत घेता येते, म्हणजे त्याच्या त्या घराकडे आणि त्याच्या त्या जाळ्याकडे जर आपण बघितलं तर आपलं डोकंही काम करत नाही, एवढं व्यवस्थित आणि एवढं सुंदर असतंय ते। व्यवस्थितरित्या ते त्या ठिकाणी ते जाळं निर्माण करायचं काम करत असते बघा, बरं का।
पण कालांतराने काय होतंय माहिती आहे का, त्याच जाळ्यामध्ये ते एवढं गुंतलं जातंय की शेवटी त्याच जाळ्यामध्ये त्याचा मृत्यू होतो, त्याला कळत नाही, त्या जाळ्यातून तो सुटत नाही. तशी आमची ही अवस्था आहे. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना, जगत असताना, वागत असताना आम्ही मायेच्या जाळामध्ये सहज अडकत असतो, आम्ही मायेच्या जाळामध्ये सहज गुंतत असतो. बरं का मौली, मायेच्या जाळामध्ये गुंतलेलो असताना आम्ही किती जरी प्रयत्न केलं बाजूला व्हायचा, जो स्वतः बांधलेला आहे, जो स्वतः बद्ध झालेला आहे, त्याने किती जरी प्रयत्न केला बाजूला होण्याचा, मुक्त होण्याचा, मोकळा होण्याचा, बांधलेला कधीही स्वतःहून मुक्त होत नसतो. त्याला सोडवणारा कोणतरी लागतो, त्याला मार्गदर्शन करणारा कोणतरी लागतो. बरं का. आणि म्हणून मग आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आमच्या विचार केला पाहिजे, आमच्या जीवनाचा, आमच्या कर्माचा, आमच्या विचारांचा. बरं का. आम्ही कसं राहावं, कसं जगावं याचा विचार केला पाहिजे. खरं तर मायेच्या अधीन होताना माणसाला काही वाटत नाही, सहज मायेच्या अधीन होतो मनुष्य. कारण माणसाच्या मनाला आवड मायेची आहे. सत्य शिकवावं लागतंय माऊली मनाला, सत्याची ओळख करून द्यावी लागते माऊली मनाला. खोटं लगेच आकर्षित होतंय मनाकडे, लगेच मन तिकडे आकर्षित होतंय, खोट्याकडे लगेच मन धावलं जातंय. खोटं सांगावं लागत नाही, ते आपोआप स्वीकारतंय मन. सत्य सांगावं लागतंय, सत्य कळवून द्यावं लागतंय, सत्याचं मार्गदर्शन करावं लागतंय. आणि म्हणून मायेच्या अधीन होताना मनुष्य सहज होत असतो, त्या जाळ्यामध्ये सापडत असताना मनुष्य सहज त्या जाळामध्ये सापडत असतो. पण ज्या वेळेला मायातीत व्हायची वेळ येते ना, ज्या वेळेला त्या मायेपासून दूर व्हायची वेळ येते ना माऊली, त्यावेळेला मात्र सहजासहजी माणसाला ती माया सुटत नाही, सहजासहजी सुटत नाही. बरं का. कोणतीही गोष्टी करायची, कोणतंही कार्य करायचं म्हटल्यानंतर आम्हाला त्याग महत्वाचा आहे, त्याग महत्वाचा आहे. बरं का. चांगलं स्वीकारायचं आहे म्हटल्यानंतर वाईटाचा त्याग घडला पाहिजे. जोपर्यंत वाईटाचा त्याग घडत नाही तोपर्यंत चांगलं स्वीकारता येणार नाही, चांगलं स्वीकारता येणार नाही. आम्हाला आमचं घर जर स्वच्छ ठेवायचं आहे तर त्यासाठी रोज सकाळी आम्हाला झाडू हातात घ्यावीच लागते. बरं का. ज्या वेळेला आम्ही आमच्या घरातला केर कचरा बाहेर काढतो, झाडून काढतो, त्यावेळेला आम्हाला प्रसन्न वाटत असते, आमच्या घरामध्ये प्रसन्न वाटत असते. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आमच्या अंतःकरणाचा तसा विचार करायला पाहिजे, आमच्या मनाचा तसा विचार करायला पाहिजे. आम्हाला मनही स्वच्छ ठेवता आलं पाहिजे, आमचं अंतःकरणही स्वच्छ ठेवता आलं पाहिजे. घाणीचा त्याग केल्याशिवाय, कचऱ्याचा त्याग केल्याशिवाय चांगलं येणार नाही. वाईट विचारांचा त्याग केल्याशिवाय चांगले विचार येणार नाहीत, हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून त्यागाला खूप महत्व आहे माऊली. बरं का. एखाद्या पुरुषाची एखाद्या स्त्रीला जर व्हायचं असेल, त्या ठिकाणी त्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपामध्ये मापटं ओलांडून जर प्रवेश करायचा असेल आणि पतिव्रता म्हणून जर त्या ठिकाणी कार्य करायचं असेल तर त्या महिलेला कसला कसला त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय त्या ठिकाणी एकनिष्ठेने उभं राहता येत नाही. पतिव्रता म्हणून त्याच वेळेला कार्य करू शकते, एकनिष्ठेने तेव्हाच कार्य करू शकते ज्या वेळेला त्याग घडत असतो तेव्हा. बरं का मुली. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना एवढा विचार केला पाहिजे की एका महिलेला जर एखाद्या पुरुषाची व्हायचं असेल तर तिला सर्वप्रथम आई वडिलांना काही वेळापुरतं, काही काळापुरतं विसरावंच लागतंय, विसरावंच लागतंय. तिचं जे काही जुनं घरदार असेल ते काही काळापुरतं विसरावं लागतंय.
तिच्या ज्या काही आवडीनिवडी असतील त्या सुद्धा काही काळापुरत्या विसराव्याच लागतात, विसराव्याच लागतात. बरं का माऊली? घरदाराचं विस्मरण होतंय, विसरावं लागतंय, आई वडील विसरावे लागतात, आवडीनिवडी विसराव्या लागतात. बरं का? काही ठिकाणी जर विचार केला तर नाव सुद्धा बदलावं लागतंय. नाव पण बदलत असतात, बदललं जातंय नाव. त्याला काहीतरी बाणसावरचं नाव म्हणतात ना, लग्न करून आल्यानंतर ठेवलेलं नाव. मग साधं उदाहरण आहे, एखाद्या पुरुषाची एखाद्या स्त्रीला जर व्हायची असेल, एक निष्ठेने जर त्या ठिकाणी कार्य करायचं असेल तर तात्पुरतं का नाही होईना पण एवढा त्याग करावा लागतो. तात्पुरता का नाही होईना एवढा त्याग करावा लागतो. ह्या मायेला जर ब्रह्माचं व्हायचं आहे, या देहाला जर देवाचं व्हायचं आहे, आम्हाला जर अखंड देवाचं कार्य करायचंय, देवपूजा जर आमच्याकडून घडली पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी आमच्याकडून वाईट गोष्टींचा, वाईट विचाराचा, वाईट कर्माचा त्याग हा घडलाच पाहिजे. जोपर्यंत तो घडत नाही तोपर्यंत आम्हाला एकनिष्ठेने, एकाग्रतेने परमार्थ करता येणार नाही, परमार्थ करता येणार नाही. बरं का? आता बघा, अतिशय सोपं आहे. आपण प्रत्यक्ष डोळ्यामध्ये पाहतोय, इथे अनुभवतोय आपण. बरं का? असं काही पुराणातलं किंवा शास्त्रातलं मी सांगत नाही. जे प्रत्यक्ष आज आपण डोळ्यामध्ये पाहतोय तेच. माणसाची आवड काय आहे, माणूस कुठे आकर्षित होतो, माणसाच्या मनाला आसक्ती कसली आहे, आवड कसली आहे. आध्यात्मिक विचार सांगावे लागतात, त्याला त्याच्या मनाला पटवून द्यावे लागतात, ते बिंबवावे लागतात, त्या विचारांची हॅमरिंग करावी लागते त्याच्या मनावर परत 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 परत. तेव्हा कुठेतरी स्वीकारले तर स्वीकारले, अन्यथा येर माझ्या मागल्या. काय तुकोबा कोण होते, तुकोबांनी काय कार्य केलं हे सांगावं लागते. माऊलींनी काय कार्य केलं, जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई काय कार्य केलं हे सांगावं लागतंय. आणि ते आम्ही ऐकायचं आहे, परत परत ऐकायचं आहे, परत परत ऐकायचं आहे. का परत परत ऐकायचं आहे? त्यांनी केलेला परमार्थ आम्हाला करायचा आहे, त्यांनी केलेली भक्ती आम्हाला करायची आहे, त्यांनी केलेली देवपूजा आमच्याकडून घडली पाहिजे. ती देवपूजा आम्हाला करायची आहे, म्हणून आम्ही संतांना ऐकलं पाहिजे, परत परत ऐकलं पाहिजे, माऊली परत परत ऐकलं पाहिजे. बरं का? परमार्थिक विचार मुखातून येण्यासाठी पूर्वपुण्यही लागते. परमार्थिक विचार ऐकण्यासाठी पूर्वपुण्यही लागते. हे सगळ्यांचीच कामं नाहीत, सगळ्यांचीच कामं आहेत का? वाईट साईड ऐकायचं असेल, बाता गोष्टी ऐकायच्या असतील, अजून काय 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 ऐकायचं असेल, गावाच्या ओखाल्या पाखाला ऐकायचं असेल, त्यासाठी काही पुण्याची गरज लागत नाही, त्यासाठी काही पूर्वपुण्याची गरज लागत नाही. ते सहज कानावर पडतंय, सहज कानावर पडतंय. दुर्गंध हा लांबून येत असतो, सुगंध जवळ जाऊन घ्यावा लागतो. दुर्गंध लांबून येत असतो, तसे वाईट विचार आम्हाला लांबून स्पर्श करत असतात, वाईट कर्म आम्हाला लांबून स्पर्श करत असतात. चांगल्या विचारामध्ये जर आम्हाला राहायचं आहे, चांगल्या गुणांमध्ये जर राहायची, चांगली कर्म जर आम्हाला करायची आहेत माऊली, तर त्यासाठी आम्हाला स्वतः तिथपर्यंत जावं लागणार आहे, स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत, स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि म्हणून महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना आमच्याकडून जोपर्यंत काही गोष्टींचा त्याग घडत नाही तोपर्यंत आम्हाला परमार्थही कळणार नाही आणि तोपर्यंत आमच्याकडून भक्तीही घडणार नाही, भक्तीही घडणार नाही. एखाद्या डब्यामध्ये जर जुनी साखर आहे आणि त्या डब्यात जर आम्हाला तेल ठेवायचं आहे तर पहिले ती साखर काढावी लागेल ना. भले डबा अर्धा रिकामा असेल तरी रिकाम्या डब्यामध्ये वरती तेल ठेवून चालेल का? दोन्ही गोष्टी उपयोगी येणार नाहीत, ना साखर ना तेल. तसं आम्हाला संतांचे विचार जर आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये जर साठवायचे आहेत
तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, जुने विचार जे काही आहेत, जुने कर्म जे काही आहेत, जे काही असेल त्याचा त्याग केला पाहिजे, मौली त्याग केला पाहिजे. त्यागाशिवाय परमार्थ नाही, त्यागाशिवाय परमार्थ नाही. बरं का? आता साधं उदाहरण आहे बघा, आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. शेतकरी पाहतोय काय काम करतात ते, काही प्रत्यक्ष करतायत, बरोबर आहे की नाही? आता आपण काय करतोय माहिती आहे का, ज्याला जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये शेतीची लागवड करायची आहे, शेती लावायची आहे, बरं का? आता आम्ही काय करतोय माहिती आहे का, अनेक शेतकरी, बरं का मौली, अनेक शेतकरी काय करतायत, आता त्यांच्या माल रानातलं जे काही गवत असतंय किंवा जो काही पालापाचोळा असतो तो एकत्र करतात, बरं का? तो चापामध्ये भरतात आणि चापामध्ये भरलेला पाचोळा तो कुठेतरी एखाद्या ठिकाणी शेतामध्ये माड रानावर नेऊन ठराविक ठिकाणी टाकतात, बरोबर आहे की नाही? बरं, त्याचा ढीग केला जातो, असा उंच असा ढीग केला जातो आणि मग त्याच्यावरती ती माती वगैरे टाकून, थोडी थोडी माती वगैरे लावून आणि मग त्याला पेटवलं जात आहे, बरं का? त्याला राबणी म्हणतो ना आपण, राबणी म्हणतो की नाही? ती राबणी केली जाते मौली. कशासाठी राबणी केली जाते, तर त्या जमिनीमध्ये जुनं जे काही बीज पडलेलं आहे, बरं का, त्या जमिनीमध्ये जे काही जुनं बीज पडलेलं आहे ते संपूर्ण भाजून गेलं पाहिजे, जळून गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे तो एवढा मोठा थर दिला जातो की ते पाचोळा संपूर्ण जळत असताना खालची माती एवढी गरम झाली पाहिजे की ती माती सुद्धा, ती जमीन सुद्धा भुसभुशीत झाली पाहिजे. हा उद्देश असतो त्याचा, बरं का? हा उद्देश असतो. म्हणजे जुनं जे काय आहे ते संपूर्ण जाळल्याशिवाय आम्हाला नवीन तिथे पेरता येणार नाही किंवा आम्हाला नवीन तिथे काही धान्य लावता येणार नाही. जर तसंच आम्ही टाकलं, जर आम्ही तसंच त्या ठिकाणी लावायचा प्रयत्न केला माऊली, तर जे पेरतोय त्यापेक्षा न पेरलेलं जोरात होत असतंय, जे पेरतोय त्यापेक्षा न पेरलेलं जोरात होत असतंय. तसंच आहे, आमच्याकडे वाईट विचार एवढे जोराने होतात, वाईट कर्म आमच्याकडे एवढे जोराने होतात की जे प्रयत्न करून आम्ही कर्म करायला पाहतोय ना, ती कर्म जेवढी प्रयत्नाने आमच्याकडून घडत नाहीत ना, तेवढी प्रयत्न न करता वाईट विचार आम्हाला स्पर्श करत असतात, वाईट कर्म आमच्याकडून घडत असतात. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे, भगवंत म्हणतात, मामे वय प्रपद्यन्ते मायामे ता तरंती ते. मला जे शरण येतात, मला जे शरण येतात, बरं का मौली, त्यांना मी या मायेच्या जाळातून तरण्यासाठी सामर्थ्य देत असतो किंवा ते सहज या मायेच्या जाळातून तरू शकतात, तरत असतात. मग आम्हाला देवाला शरण जायचंय सर्वांगाने, सर्वांगाने देवाला शरण जायचंय मौली, बरं का? नुसतं नमस्कार करणं, दोन्ही हात जोडून देवाच्या पुढे उभं राहणं म्हणजे शरण जाणं नाही. काही लोक नमस्कार करतात, बरं का, काही लोक नमस्कार करतात, फक्त वरून हात जोडतात, पण आतून एवढा ताठा असतो, एवढा अभिमान असतो की ते त्यांचं त्यांनाच माहिती, बरं का? आणि अभिमान जर असेल, अहंता जर असेल, तर त्या ठिकाणी परमार्थ किंवा भक्ती घडत नसते घडत. आम्हाला सर्वांगाने देवाला शरण जाता आलं पाहिजे, सर्वांगाने. एक साधं उदाहरण आहे बघा, हरिपाठातील पहिल्या अभंगामध्ये माऊली आपल्याला ओळख करून देत आहेत, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारही साधी गेल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, चारही मुक्ती तुम्हाला प्राप्त होतील. पण त्यासाठी पहिले आम्हाला काय करावं लागणार आहे, देवाच्या द्वारामध्ये उभा क्षण ना क्षण त्या देवाच्या स्मरणामध्ये आम्हाला घालवायचं आहे. क्षण ना क्षण, एक क्षण नाही, एक क्षण नाही, क्षण ना क्षण, प्रत्येक वेळ, प्रत्येक काळ हा आम्हाला देवाच्या स्मरणामध्ये घालवायचा आहे, बरं का? आता बघा, मौली सुद्धा, अगदी जगद्गुरु तुकोबा सुद्धा त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतात.
क्षणक्षणा हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. क्षणक्षणा सांगितलेला आहे. इकडे माऊली म्हणतात उभा क्षणभरी. उभा क्षण म्हणजे प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षण. बरं का, आम्ही आमचं आयुष्य वर्षाने मोजतोय, म्हणून तर वाढदिवस वर्ष झाल्यानंतर साजरा करतोय ना. वाढदिवस कधी साजरा करतोय आपण? वर्ष झाल्यानंतर करतोय की नाही. आम्ही वर्षाने मोजत असतोय. आता जर तुम्हाला सांगितलं तुमचं वय किती आहे तर तुम्ही वर्षाने सांगणार आहे. दिवसाने सांगता येईल तुम्हाला? क्षणाने, मिनिटाने, तासाने सांगता येईल? नाही सांगता येणार. आम्ही वर्षाने सांगणार. 43व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आम्ही वाढदिवस साजरा करत असतो, पण एक मनापासून जर विचार केला तर तेवढे दिवस आमच्या आयुष्यात ते वाढलेले असतात का घटलेले असतात? वाढलेले की घटलेले? मग घटदिवस आहे का वाढदिवस आहे? आम्ही वर्षाने आमचं आयुष्य मोजतोय माऊली. काळ जो आहे ना, काळ, तो काळ आमचा क्षणाचं आयुष्य मोजत असतो. समजलं ना? आम्ही आमचं आयुष्य मोजताना वर्षाने मोजतोय, वर्षागणित मोजतोय. आमच्या बरोबर असलेला जो काळ आहे ना माऊली, तो काळ आमचं आयुष्य मोजत असताना क्षणाचं आयुष्य मोजत असतोय, क्षणाचं. म्हणून सांगितलंय ना, ते मार्गदर्शन केलंय ना. घटका गेली, पले गेली, तास वाजे ठणाना. आयुष्याचा नाश होतोय, रामकारे म्हणाना. घटका गेली, पले गेली, तास वाजे ठणाना. आयुष्याचा नाश होतोय, रामकारे म्हणाना. म्हणून क्षण आहे, म्हणून उभा क्षण आहे. उभा क्षण आम्हाला भरायचंय तिथे. म्हणून क्षणाला आम्हाला विचार करायचा आहे. प्रत्येक क्षणाला आम्हाला विचार करायचा आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. काय म्हणतायत जगद्गुरु तुकोबा? आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. दुर्दैव काय आहे माहिती आहे का? आमचं वय किती झालं हे आम्हाला माहिती आहे. किती वर्षामध्ये, कितव्या वर्षात आम्ही पदार्पण करतो हे आम्हाला माहिती आहे. किती वर्ष आम्हाला झालेत या ठिकाणी जन्माला येऊन हे आम्हाला माहिती आहे. पण किती वर्ष राहिलेले आहेत हे माहिती नसताना सुद्धा आम्ही भ्रमामध्ये जगतोय. किती काळ राहिलेला आहे हे माहिती नसताना सुद्धा आम्ही भ्रमामध्ये जगतोय. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे माऊली. बरं का, सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आमचं वय आम्ही सांगू शकतो, आमचं वय आम्ही सांगू शकतो, आयुष्य नाही सांगू शकत. आयुष्य नाही सांगू शकत. किती राहिलेला आहे काळ तो नाही सांगू शकत आम्ही. आणि म्हणून मग आम्ही प्रत्येक क्षणाचा विचार करायचा आहे. प्रत्येक मिनिटाचा विचार करायचा आहे. प्रत्येक घटकेचा, प्रत्येक पलाचा विचार करायचा आहे. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक पलाचा, एक क्षणही आमचा वाया जाता कामा नये. एक क्षणही आमचा व्यर्थ जाता कामा नये. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक काळ जर आम्हाला सार्थकी लावायचा असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही संसार करत असताना सुद्धा आमच्याकडून परमार्थ कसा घडेल याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही आमच्या घरामध्ये आमचं संसाराचं कार्य करत असताना सुद्धा सेवा कशी घडेल याचा विचार आम्ही केला पाहिजे. आमच्याकडून देवपूजा कशी घडेल याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि ते कार्य करत असताना अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून कसं घडेल याचा विचार आम्ही केला पाहिजे. याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्हाला हा नरदेह भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे माऊली. मनुष्य देह. ऐका बरं का, डोळे हे देवाला पाहण्याचं द्वार आहे. देवाची द्वारी. डोळे हे देवाची मूर्ती, देवाचं दर्शन घेण्याचं, देवाची मूर्ती डोळे भरून पाहण्याचं, देवाला पाहण्याचं द्वार आहे. कान हे देवाचं ऐकण्याचं द्वार आहे. मुख हे देवाचं स्तवन करण्याचं द्वार आहे. प्रत्येक इंद्रिय ही आम्हाला देवपूजेसाठी वापरायची आहे. देवाचं कार्य त्याच्याकडून करून घ्यायचं आहे. आणि ज्या वेळेला आमच्याकडून ते देवाचं कार्य होईल, घडेल ना,
त्यावेळेला आम्हाला प्रचिती येईल किंवा आम्हाला कळेल हा नरदेह म्हणजे देवाच्या प्राप्तीचं द्वार आहे. हा नरदेह म्हणजे 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचं द्वार आहे मनुष्य देह. आणि म्हणून मग आम्ही काय करायचं आहे, आम्ही सर्वांगाने देवाला शरण जायचं आहे. सर्वांगाने. आपल्या नजरेवरूनच कळतंय, आपल्या दृष्टीवरूनच कळतंय आपल्याकडे नम्रता आहे की आपण अभिमानी आहोत. नुसत्या चेहऱ्यावरून कळतंय माणसाच्या, माणूस नम्र आहे की अभिमानी आहे. आपण बोलतो पण नाही, लय अभिमानी माणूस आहे तो, लय मीपणा आहे त्याच्याकडे, लय गर्विष्ठ आहे तो माणूस. कशावरून बोलतो आपण? त्याच्या बोलण्या चालण्यावरून, पाहण्यावरूनच बोलतो की नाही, त्याच्या जगण्यावरूनच बोलतो की नाही. आमची कर्म करण्याची जी पद्धत आहे, आमची राहण्याची, जगण्याची, वागण्याची जी पद्धत आहे ना, त्याच्यावरून समजते आमची कर्म काय आहेत किंवा आम्ही काय विचाराचे आहेत ते त्याच्यावरून समजतंय. बरं का मौली? भात पिकल्यानंतर आता आपण जे सराईच्या वेळेला जातोय, कापणीच्या वेळेला, बरं का, ज्या लोंगामध्ये पूर्णपणे दाणे भरलेले आहेत ना, ऐकताय का, ते असे नम्र झालेले असतात, वाकलेले असतात. आणि जे सरळ ताट असतात त्यांना काय म्हणतो आपण? जे सरळ असे ताट असतात, बरं का, एकही दाणा नाही, त्यांच्याकडे बघितल्यानंतर तो मालकही नाराज होतो, तो मालकही नाराज होतो. आता परत काही सांगायला पाहिजे तुम्हाला वेगळं? त्यांच्याकडे बघितलं ना की तो मालकही नाराज होतो, ज्याने जन्माला घातलंय तो, जो सांभाळतोय तोही नाराज होतो. पण जे नम्र झालेले आहेत ना, जे पूर्णपणे भरलेले आहेत ना, ते मूळ तत्वाकडे नतमस्तक झालेले असतात. मूळ तत्वाकडे नतमस्तक झालेले असतात. समजतंय ना? त्याला पोषण कुठून मिळतंय, त्याला अन्न पाणी कुठून मिळतंय, ते तिथे नतमस्तक झालेले असतात. आता आंब्याचं सीझन आहे, कैरे आलेले आहेत आंब्याला, बरं का. ज्या झाडावर भरपूर फळं आहेत ना, ते झाड असं नम्र झालेलं आहे बघा, नम्र झालेलं आहे. किती काही वेळेला त्याला टिपू द्यावं लागते काहीतरी, खाली नम्र झालंय ते. फळं आलेलं झाड, फळ आलेलं झाड, ज्याच्यावर एकही आंबा नाही ना, ते असं ताट असतंय बघा, सरळ असतंय ते, जराही नम्र नाही, जराही नम्र नाही. आणि म्हणून आमच्या जगण्या वागण्यामध्ये नम्रता खूप महत्वाची आहे. शरण जाणं म्हणजे काय? आमच्या बोलण्यात नम्रता पाहिजे, आमच्या चालण्यात नम्रता पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या नम्रता पाहिजे, बरं का. ज्याच्या बोलण्यात नम्रता आहे ना, तो बोलतच राहावं असं वाटतंय, त्याचं बोलणं कधी संपूच नाही. काही माणसं अशी असतात माऊली, एकदा बोलायला सुरुवात केली ना की आपण ऐकतच राहतोय, ऐकतच राहतोय आणि ऐकतच राहावं असं वाटतंय, त्याचं बोलणं कधी संपूच नाही असं वाटतंय. ज्याच्या बोलण्यामध्ये अहंकार आहे, गर्व आहे, ताठा आहे, अभिमान आहे, कधी संपतंय असं एकदाच वाटतंय, कधी संपतंय, हा थांबतोय कधी असं मग वाटतंय काही वेळेला, बरं का. ज्याच्या वागण्यामध्ये नम्रता आहे, ज्याच्या जगण्यामध्ये नम्रता आहे, बरं का, त्याला अनेक माणसं जोडली जातात, अनेक माणसं जवळ येतात, त्याच्या अनेक माणसं जवळ येतात, बरं का. जे झाड हिरवागार पानांनी भरलेलं आहे ना, त्याच झाडाच्या सावलीला अनेक लोक बसतात ना. आता जर वेळ पाहायला गेली तर आता जंगलामध्ये, राणावनामध्ये जे रस्त्यामध्ये प्रवास करणारे आहेत, बरं का मौली, एवढा ऊन पडलेला आहे, एवढी गरमी आहे, असा एखादा झाड जर त्यांना भेटला ना, पूर्णपणे हिरवगार पानांनी भरलेलं, समाधान वाटतो, सुख वाटतो, आनंद वाटतो. तशी काही माणसं असतात आयुष्यामध्ये, तुम्हा आम्हाला भेटतात,
भेटली की एवढं समाधान वाटतंय ना, खूप समाधान वाटतंय. तो माणूस आपल्यापासून दूर होऊच नाही असं प्रामाणिकपणे वाटत असते. अशी काही माणसं असतात. आणि मग ज्या वेळेला आम्हाला सर्वांगाने त्या ठिकाणी नतमस्तक होता येईल, सर्वांगाने ज्या वेळेला देवाला शरण जाता येईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती होईल, आम्हाला ते मार्गदर्शन लाभलं जाईल, किंवा जे आम्ही श्रवण करतोय त्याचा उपयोग आम्हाला घेता येईल. बरं का? शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात, पण सगळेच एक नंबरने पास होत नाही ना. एक नंबरने पास होणारा एकच. काय? शाळेमध्ये अनेक विद्यार्थी असतात, ज्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य केलं ना, त्याला परीक्षेची भीती नसते. ज्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वागला,